आपण पाहत आहात BCCN न्यूज। 14 एप्रिल रोजीच्या चाकू हल्ल्यातील 2 आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या। नागरिकांनी शांतता ठेवून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन। बुलढाणा शहरात 14 एप्रिल रोजी रात्री 11:30 वाजताच्या सुमारास जुन्या वादातून वार्ड क्रमांक 2 मधील सूरज जाधव याचा चाकूने भोसकून खून करण्यात आला होता। तेव्हापासून आरोपी सोनू जाधव हा फरार होता। त्या आरोपीच्या शोधात पोलिसांनी 4 पथके रवाना केली आणि आज रोजी मुख्य आरोपी सोनू जाधव यांच्यासह त्याच्या सहकार्याला पोलिसांनी अटक केली आहे। त्यानंतर मृतक तरुणाच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत आरोपीला आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली। आक्रमक झालेल्या सर्व नातेवाईकांची समजूत काढली आहे। सोबतच मृत तरुणाच्या कुटुंबासोबत पोलिसांची सहानुभूती असून नागरिकांनी भावनेच्या भरात कुठलाही कायदा हातात घेऊ नये असे आवाहन करत आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी पोलीस कटिबद्ध असल्याचं देखील पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे। मागील 2 दिवसापूर्वी इथे एक हत्या घडली होती। त्या हत्येच्या अनुषंगाने बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल केल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक श्री तांबे साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आरोपीला अटक करण्यासाठी तात्काळ पथके तयार करण्यात आले। त्या पथकाने ह्यातील जो आरोपी आहे त्याला शोधण्यासाठी भरपूर प्रयत्न केले आणि त्यानंतर आम्ही 2 आरोपींना ताब्यात घेतलेले आहे। उद्या माननीय न्यायालयासमोर त्यांना हजर करून आणि पुढील तपास आम्ही करू। मी हे जाणतो की हत्यामध्ये जो मरण पावलेला आहे त्याचे घरचे आणि त्याच्या वार्डातले लोक यांच्या मनामध्ये आरोपीबद्दल फार आक्रोश आहे। माझं ह्या नुकसानापायी म्हणजे ज्या परिवाराला हे नुकसान झालेलं आहे त्यांच्याप्रती आम्ही सजग आहोत। माझं हेच आव्हान राहील की आपण कायदा हातात घेऊ नका, पोलिसांना तपास कार्यामध्ये मदत करा। पोलिसांना तपास कार्यामध्ये काही अडचण निर्माण होईल असे कुठलेही कृत्य करू नका की जेणेकरून तुम्ही कायदा हातात घ्याल आणि तुमच्याविरुद्धच गुन्हे दाखल होतील। मला आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करू द्या, तपास करू द्या आणि कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, शांतता राखा, हेच मला सर्वांना आव्हान आहे।